आजही श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे कारंजाला आहे, तेथे तो वाडा आजही आहे. गानग म्हणजे तेली, तेल्याचा घाणा. 1000 ब्राह्मणाचे स्थान म्हणजे गाणगापूर. राजाने वेद पठण करण्यासाठी हे स्थान ब्राह्मणाला दिले होते. दत्तात्रय अखंड वेद पठण करतो. तेथील ब्राह्मण सत्शील अत्यंत पवित्र आहेत, म्हणून नरसिंह सरस्वती तेथे आले होते. चिंतामणी गणेश आजही आहे. संगमावर स्वातंत्र्य म्हणजे स्वानंद म्हणजे गणेश अथर्वशीर्ष व रुद्राचे परिणत होणारी अवस्था त्यांच्याकडे होती. ते योगी आहेत, साक्षात परमात्मा आहेत. कठीण परिस्थितीमध्ये धर्म सांभाळला त्यांनी. अल्लाउद्दीन बहामनीने गोहत्या बंद केल्या. औरंगजेबाचा त्याच्यावर आक्षेप होता की तू मुस्लिम असूनही हिंदू ग्रंथाप्रमाणे न्याय करीत का करतो. बहामनी व कुतुबशाही नरसिंह शिष्यांना असे त्यावेळेस होते. नरसिंह महाराजांनी शिष्यांना सांगितले की तुम्ही संगीताने पूजेने मला पूजा करा. सुवर्ण पादुका नरसिंह सरस्वती महाराजांच्या पायात श्रीशैल्याला जाताना होत्या, त्या शिष्यांनी पाहिलेल्या आहेत. कर्दळी हा बाबूचा प्रकार आहे. कर्दळी वनामध्ये गेले असे म्हणतो आपण. नाशिकला श्री नरसिंह सरस्वती महाराज आले होते. आता काही लोक म्हणतात की फार मोठे अध्याय आहेत, असे लांबलचक अध्याय का. तर व्यक्त होणारी मनोगत संपन्नता पाहून आपणाला आश्चर्य वाटते. नाग हा संततीचा धनाचे रक्षण करतो. अनंतशेष रूपात अशा 5 रूपात कमळेश्वर हेच स्थान आहे. सायनदेवाचे रक्षणासाठी नरसिंह सरस्वतींनी तो अनंतशेष पाठविलेला असतो, त्यांचे संरक्षण करावे म्हणून. गुरु साक्षात शिव हेच गुरु आहेत, हे तत्त्व शिव पार्वतीला सांगतात. काशी क्षेत्र हे परंपरेतून आलेले आहे, सिद्धाच्या रूपाने सायनदेवाला सांगितलेले आहे. सर्व अध्याय ब्रह्मरूपाने आहेत. मठामध्ये चिंतामणी गणेश आहे. गणेश हा ज्ञानरूप आहे. मोद व अमोद गणेशाचे नाव 56 आहेत. गौरी, मंगळागौरी, ज्येष्ठागौरी या शक्तीचे स्थान आहेत. मोदकचा प्रसाद शिव पार्वती चा गणेश देतो. काशी यात्रेचा प्रसाद गणेश उत्सवाने होतो. स्त्रियांनी गुरुचित्र वाचावे की नाही. गुरुचित्रातील स्त्रीवाचक वर्गही व्यापक आहे. स्त्री ही विविध रूपाची आहे. श्री गुरुची माता मुलगा साधारण होता. अंबिका माता व्यथित झाली त्यावेळेस. ती कृष्णा नदीच्या तीरावर आली. ती श्रीपादांना शरण जाते. श्रीपादाचं अंतःकरण द्रवलं. ती तिला एक व्रत सांगतात, तू शनी प्रदोष कर. त्या व्रताचे फळ असे आहे की तुझ्या पोटी साक्षात शिव जन्माला येईल. व्रत वैकल्य त्या काळी आपला समाज निष्ठेने करीत होता. तू मला शनी प्रदोष सांगितले आहेस. तू साक्षात शिवशंकर आहे. मी तुझीच पूजा करते असे अंबिका माता म्हणते आणि पूजा करते नरसिंह सरस्वती महाराजांची. श्रीपादांनी स्कंद पुराणातील एका गवळणीची पूजा केली. शनी प्रदोष व्रत केले. तिच्या पोटी श्री भगवान श्रीकृष्ण रूपाने जन्माला येत
आले. भौगोलिक संदर्भ उज्जैन आजही तेच आहेत. अंबिका व्रत श्रेष्ठ होती. विदर्भ देशात ती कारंजा गावी जन्माला आली. पूर्वजन्मात केलेले व्रत या जन्माही ती करते. नरसीचा जन्म तिच्या पोटी होतो. श्रीपादाने जे म्हटले ते या जन्मात श्री नरसिंह म्हणतात. तू शंकर आराधलेला आहे. मी श्रीपाद साक्षात शंकर आहे. हे नरसिंह आपल्या मातेला सांगतात. दत्तात्रय आणि देवीचा संबंध बालकमाता असा आहे. तसं तिथं त्यांचा संबंध आहे. श्रीशैल्याला भ्रामरा देवी आहे. दत्ताचे मंदिरे आहे. ही देवी त्रिपुरारी देवी आहे. उपासनेचे 2 प्रकार आहेत. अश्विन महिन्यामध्ये आपण दुर्गा देवीची पूजा करतो, नवदुर्गा. तर चैत्र महिन्यामध्ये आपण त्रिपुरा देवीचे उपासना करतो. चैत्र महिन्यामध्ये सुद्धा 9 दिवस उपासाचे असतात आपले. त्रिपुरा देवी सुंदरी परमेश्वरी. त्रिपुरा देवीशी नाते नवनाथ दत्तात्रय यांचे आहे. योगविद्या तंत्रविद्येशी संबंधित त्रिपुरा देवी आहे. तीच दुर्गा देवी आहे. दोन्ही एकच आहेत. वाडीला व काशीला अन्नपूर्णा माता आहे. शंकराचार्याची त्रिपुरा देवी होती. माहूरच्या ब्राह्मणाला श्री नरसिंह सरस्वती उठवतात. कुबिद्ध ब्राह्मण विचारतो की भगवान असं कसं केलात, कसं काय? तर त्यावेळेस नरसिंह महाराज सांगतात, याचे आम्ही 32 वर्ष ब्रह्मदेवाकडून मागून घेतले आहेत, असे त्यावेळी ते सांगतात. सोमवारचे व्रत ज्या स्त्रिया सांगतात तिथे सिद्ध शब्द सांगितलेला आहे. 34 स्त्री ही वाडीची माता नरसिंह सरस्वतीचे जीवनाचे उत्तर आहे. हा मातृभक्त आहे. मातृत्वाची भक्ती आहे. सोमनाथाची पत्नी गंगेला धुण्यासाठी जाते. 60 वर्षे झाली. बाकी स्त्रिया तिची चेष्टा करतात. हसत हसत आपण चेष्टा करतो. त्या स्त्रीला मुलगी ही वयात, त्यावेळेस तिचे वय 60 वर्ष होते. त्यावेळेस त्या वयात मुलगी नरसिंह सरस्वती महाराज त्या मुलीला, त्या 60 वर्ष झाली तरी त्या बाईला देतात. श्रीकृष्ण देवराय कट्टर हिंदू, परंतु मुसलमान राजांना गादीवर बसवितात. शहाबुद्दीन बहामुनीला कैद करून ठेवले होते. श्रीकृष्णदेवराय त्याला सोडवितो आणि तो रस्ता गाणगापूरहून बिदरला जातो. श्री गुरुची बहीण सिद्ध त्यावेळी हजर होता. श्री गुरुची बहीण ह्या कृष्णदेवराय यांच्या गावी दिलेली असते. सिद्ध त्यावेळी त्या लग्नाला हजर होता.